झोपडपट्टी किंवा जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना मूळ रहिवाशांची विकासकांकडून घोर फसवणूक होत असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे महापालिकेनं विकासकांना परवानग्या देताना रहिवाशांवरती अन्याय होणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी असं सांगत आमदार संजय केळकर यांनी कोपरीमधल्या SRA प्रकल्पाबाबत अन्यायग्रस्त रहिवासी, SRA आणि पालिका अधिकारी तसंच विकासक यांची संयुक्त बैठक पुढील आठवड्यात घेणार आहे असं स्पष्ट केलंय। खोपट या ठिकाणी भाजप कार्यालयात झालेल्या 86व्या जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी समाज माध्यमांशी संवाद साधलाय। ते म्हणाले की पुनर्विकास योजनेत रहिवाशांची फसवणूक झाल्याच्या 3 तक्रारी मिळाल्यात। अनेक वर्ष इमारतीत राहणारे रहिवासी विकासकांच्या त्रासाला कंटाळलेत। भाडं मिळत नाही आणि घरही मिळत नाही, अशा रहिवाशांचा हक्क अबाधित राहावा यासाठी महापालिकेनंच काळजी घ्यायला हवी। कोपरी या ठिकाणी SRA योजनेत विकासकानं विक्रीची इमारत उभी केली आहे आणि त्यातील सदनिकांची विक्री सुद्धा झाली आहे, पण मूळ रहिवाशांना अजूनही घरं मिळालेली नाहीयेत। शिवाय विकासकांनी जवळपास 5 कोटी रुपयांचं भाडं थकवलंय असा आरोप सुद्धा केळकर यांनी केलाय। याबाबत पुढील आठवड्यात संयुक्त बैठक आयोजित करून सोक्षमोक्ष लावणार असंही ते म्हणालेत। आज झालेल्या कार्यक्रमात नगरसेवक विकास पाटील, भरत चव्हाण, नगरसेविका उषा वाघ, संजय पाटील, अनिल भगत, राजेश जाधव, योगेश भंडारी, सचिन पाटील हे उपस्थित होते। आज 86वा जनसंवाद कार्यक्रम खोपट येथे आमचा चालू आहे, अजून सुद्धा सुरूच आहे आणि याच्यामध्ये अनेक बांधकामं जी आहेत ती ठाणे शहरामध्ये जुनी बांधकामं झाल्यामुळे रिडेव्हलपमेंट चालू आहे आणि या रिडेव्हलपमेंटमध्ये देखील भाड्याने राहणारी जी लोकं आहेत, जे 50 वर्ष, 60 वर्ष, 80 वर्ष राहणारे लोक आहेत, यांना जो विकासक येतो तो प्रचंड प्रमाणामध्ये त्रास देतो। त्याच्याबरोबर योग्य ते ॲग्रीमेंट करत नाही आणि महापालिकेकडनं परवानग्या घेऊन बांधकाम पूर्ण करतो आणि जे त्या ठिकाणी मूळ तिथे राहणारे असतात त्यांना देखील त्या ठिकाणी घर दिलं जात नाही, हक्काचं जे त्याला मिळाला पाहिजे। जो राहतो त्याचा हक्क अबाधित राहायला पाहिजे। राहील त्याची जमीन, कसेल त्याची जमीन जे आपण म्हणतो, तसं जो राहणारा आहे त्याचा हक्क जो आहे तो त्या पुनर्विकासामध्ये अबाधित असला पाहिजे। आणि यासंबंधी माझ्याकडे 3 तक्रारी आज आल्या होत्या आणि मी महापालिकेला, शहर विकास खात्याला देखील सांगितलं की हे आपण तपासून बघत जा आणि तिथे जे जे रहिवासी आहेत त्यांचा हक्क अबाधित राहण्याकरता तुम्ही देखील संबंधित विकासाला कुठल्याही परवानग्या देऊ नका। SRAच्या संबंधामध्ये देखील काही वेळेला भाडी दिली जात नाही, काही वेळेला काम ठप्प झालेलं असतं। अशा याच्यामध्ये त्या कोपरीच्या SRA प्रकल्पामध्ये त्याचे विकासक आहेत गुप्ता म्हणून, त्यांनी जवळजवळ 4-5 कोटीची भाडीच राहिलेली आहे। इमारत पूर्ण होते, सेलची बिल्डिंग पूर्ण व्हायला येते, सेलच्या बिल्डिंगची विक्री देखील त्या ठिकाणी केली जाते आणि जे मूळ राहणारे तिथले ज्यांना त्या ठिकाणी आणायचं असतं राहण्याकरता झोपडपट्टी वासियांना, त्यांना भाडी दिली जात नाही। तर याच्यासंबंधी आम्ही आता पुढच्या आठवड्यामध्ये यासंबंधी बैठक घेणार आहोत। भातसा प्रकल्पाचे, मागच्या वेळेला कोयना प्रकल्पाचे आले होते। बघा, आपल्याला शासनाच्या माध्यमातून देखील याला गती देण्याची गरज आहे, कारण अशा ज्या प्रकल्पग्रस्त आहेत, मग ते कोयना प्रकल्पग्रस्त असो नाही तर भातसा प्रकल्पग्रस्त असो, ज्यांच्या संबंधामध्ये अनेक खाती संबंधित असतात। जरी मुंबई महापालिकेला पाणी मिळणार असलं तरी जलसंपदा खातं आहे, मुंबई महापालिका आहे, फॉरेस्ट आहे, अशा अनेक खात्यांची एकत्रित बैठक घेऊन हे प्रकल्पग्रस्तांचे विषय जे आहेत ते मार्गी लावायला लागतात। पण ते लागत नसल्यामुळे हे लोक बिचारे वर्षानुवर्ष फेऱ्या मारत असतात। त्यांना जे लिहून दिलेलं असतं की तुमच्या मुलांना नोकऱ्या देऊ, तुम्हाला या आम्ही गोष्टी ज्या आहेत त्या देऊ, आणि त्याच्याकरता आता मी विधिमंडळामध्ये हा विषय जो आहे, आत्ताच भातसा प्रकल्पाचा जो विषय आलेला आहे तो विषय देखील घेणार आहे। फसवाफसवीची प्रकरणं तर राजरोसपणे सुरू आहेत, काही पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आणि काही आमच्या माध्यमातून त्याच्याशी योग्य त्या शब्दामध्ये बोलून त्यांना आम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न करतो। एक प्रकरण तर नैनितालचं आलेलं आहे की त्या ठिकाणी आपल्या इथलाच व्यक्ती मृत पावली आणि त्याची पत्नी जी आहे ती साधं मृत पावल्यानंतर जे सर्टिफिकेट लागतं, मृत्यूचा दाखला जो आहे आणि कॉज ऑफ डेथ, तर त्या सर्टिफिकेटच्या करता गेली 8 महिने वणवण फिरते। तर आता आम्ही त्या ताबडतोबीने आमचे जे केंद्रीय मंत्री आहेत अनुराग ठाकूर यांच्याशी संपर्क साधला
आणि त्यांच्या PAच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जो काही तो रिपोर्ट आलेला असेल तो त्यांना देण्याचा आता आम्ही पाठपुरावा सुरू केला आहे आणि त्यामुळे अनेक फसवाफसवीचे आहे किंवा त्या ठिकाणी न्याय न मिळणारी प्रकरणं जी आहेत ती आज देखील या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यांना न्याय देण्याचं काम जे आहे ते पुढच्या काळामध्ये आम्ही करणार.